राजकीय बातमी आपण पाहूयात। येत्या 15 दिवसांमध्ये महायुतीत महामंडळाचं वाटप होणार आहे। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये या संदर्भात एकमत झालं तर सहकाराच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार आहे। महायुतीचे मित्रपक्षांना एकमेकांवर टीका न करण्याच्या सूचना देखील या बैठकीमध्ये देण्यात आल्या। पालकमंत्र्यांनी आमदारांनी महायुतीचा फॉर्म्युला पाळायचा आहे अशा सूचना देखील आता बावनकुळेंनी दिल्या। महायुती समन्वय समितीच्या बैठकीमध्ये महायुतीतील अंतर्गत वादावर देखील आता सखोलपणे चर्चा झाली। रखडलेली महामंडळं आणि जिल्ह्यातील जिल्हा नियोजन निधीचा आढावा देखील या बैठकीमध्ये घेण्यात आला। ज्या जिल्ह्यांमध्ये निधीवरून महायुतीमधील पक्षांमध्ये मतभेद उद्भवतील तिकडे आयुक्तांमार्फत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि तरी देखील मतभेद मिटले नाही तरच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ते प्रश्न सोडवले जातील असं देखील या बैठकीच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। जे काही आता महामंडळ आहेत, महामंडळावरील सदस्य आहेत, साधारण 170 महामंडळ आहे आणि 650च्या वर महामंडळातील सदस्य आहे। यावर तातडीने या महिनाभरामध्ये नियुक्त्या करा याकरता जे काही आम्ही फॉर्म्युला ठरवलेला आहे त्या फॉर्म्युलाप्रमाणे या ठिकाणी त्याचं संपूर्ण असेसमेंट करून तातडीनं या सुद्धा महामंडळाच्या नियुक्त्या करण्याबद्दलचं एकमत झालेलं आहे। येणाऱ्या ज्या जिल्हा परिषदेच्या विधान परिषदेच्या सहकार खात्याच्या ज्या ज्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये आहेत या सर्व निवडणुका महायुतीमध्येच लढण्याचे निर्देश आणि एकमत आजच्या बैठकीत झालं। जरी लोकल निवडणुका असतील, कारण नगरपंचायत लोकल निवडणुका आहे, ग्रामपंचायती लोकल निवडणुका आहेत, त्या सुद्धा महायुतीनेच त्या ठिकाणी लढण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला।